नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहत आहात MPSC एक्झाम गाईड हे यूट्यूब चॅनल. आज आपण 17 एप्रिल 2026 रोजीचे महत्त्वाचे करंट अफेअर्स MCQs बघणार आहोत. तर हे जे MCQs आहेत हे येणाऱ्या स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. भारतीय सैन्याने सिक्कीममध्ये सीमा भागातील लोकांसाठी कोणते पहिले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे रेडिओ सिक्कीम सुंदरी. तर भारतीय सैन्याने सिक्कीममध्ये सीमा भागातील लोकांसाठी रेडिओ सिक्कीम सुंदरी हे पहिले कम्युनिटी रेडिओ स्टेशन सुरू केले आहे. तर त्रिशक्ती कॉर्प्सने पूर्व सिक्कीम मधील भारत चीन सीमेजवळील रेडिओ सिक्कीम सुंदरी लॉन्च केले. हे सिक्कीम मधील पहिले सीमावर्ती गाव कम्युनिटी रेडिओ स्टेशन आहे. हे स्टेशन सौर ऊर्जेवर चालते आणि गुगल प्ले स्टोअर वरही उपलब्ध आहे. तर हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे, हा तुम्ही लक्षात ठेवा, हा येणाऱ्या परीक्षेत येऊ शकतो. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. एप्रिल 2026 मध्ये रणसंवाद हा त्रिसेवा परिसंवाद कोणत्या शहरात आयोजित करण्यात आला? त्याचे उत्तर आहे बँगलोर. तर संरक्षण मंत्रालयाने एप्रिल 2026 मध्ये रणसंवाद या परिसंवादाचे आयोजन करण्याची घोषणा केली. तर हा कार्यक्रम एअर फोर्स ट्रेनिंग कमांड बेंगलोर येथे होणार आहे. तर या परिसंवादाचा मुख्य विषय आधुनिक युद्धाच्या नवीन पद्धतीवर चर्चा करणे हा आहे. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. संसद खेल महाकुंभच्या तिसऱ्या आवृत्तीचे आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले होते? याचे उत्तर आहे लखनौ. तर संसद खेल महाकुंभाची तिसरी आवृत्ती उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथे आयोजित करण्यात आली. या कार्यक्रमात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सहभागी झाले होते. याचा मुख्य उद्देश खेळ पायाभूत सुविधांचा विस्तार करणे आणि खेळाची संस्कृती वाढवणे हा आहे. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. भारतीय सैन्याने अभ्यास ब्रह्मास्त्र हा एकात्मिक मारक क्षमता सराव कोठे पार पाडला? त्याचे योग्य उत्तर आहे पोखरण, राजस्थान. तर भारतीय सैन्याने राजस्थान मधील पोखरण फील्ड फायरिंग रेंज मध्ये अभ्यास ब्रह्मास्त्र संपन्न केला. तर भारतीय सैन्याची आत्मनिर्भरता आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून एक शक्तिशाली दल बनण्याच्या दिशेने होत असलेली प्रगती यातून दिसून येते. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. 9वी हिंदी महासागर परिषद म्हणजेच इंडियन ओशन कॉन्फरन्स 2026 कोठे आयोजित करण्यात आली होती? नववी कॉन्फरन्स कोठे आयोजित करण्यात आली होती? त्याचे उत्तर आहे पोर्ट लुईस, मॉरिशस. तर ही परिषद 10 ते 12 एप्रिल दरम्यान मॉरिशस येथे पार पडली. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी यात भारताचे प्रतिनिधित्व केले. तर याची मुख्य संकल्पना होती कलेक्टिव्ह स्टीवर्डशिप फॉर इंडियन ओशन गव्हर्नन्स. तर ही याची थीम होती. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. भारताची पहिले ओपन ऍक्सेस अमरावती क्वांटम रेफरन्स फॅसिलिटी कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले? तर याचे योग्य उत्तर आहे आंध्र प्रदेश. तर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी अमरावती येथे भारताच्या पहिल्या क्वांटम फॅसिलिटीचे उद्घाटन केले. हे उद्घाटन जागतिक क्वांटम दिनानिमित्त म्हणजे 14 एप्रिल 2026 रोजी करण्यात आले. ही यंत्रणा भारताची पहिली स्वदेशी पूर्ण स्टॅक क्वांटम प्रणाली आहे. चला तर आपण पुढील प्रश्न बघू. संशोधन आणि विकास म्हणजेच R&D क्षेत्राला चालना देण्यासाठी ईज ऑफ डुईंग R&D इन इंडिया हे 2 अहवाल प्रसिद्ध केले. तर ते कोणत्या संस्थेने प्रसिद्ध केले? तर याचे योग्य उत्तर आहे नीती आयोग. तर नीती आयोगाने एप्रिल 2026 मध्ये भारतात संशोधन करणे सोपे व्हावे यासाठी 2 अहवाल सादर केले. यात निधी म्हणजेच फंडिंग, प्रशासन म्हणजेच गव्हर्नन्स आणि नियामक कायदे सुधारण्यासाठी शिफारसी केल्या आहेत. 850हून अधिक शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली हा अभ्यास करण्यात आला आहे. मित्रांनो, आता आपण जे प्रश्न बघितले त्याचे शॉर्ट मध्ये रिव्हिजन करू आपण. तर रेडिओ सिक्कीम सुंदरी हे जे आहे हे पहिले सीमावर्ती कम्युनिटी रेडिओ आहे. तर
रणसंवाद हा बेंगलोर येथे आयोजित करण्यात आला. तर संसद खेल महाकुंभाची 3री आवृत्ती लखनौ येथे आयोजित करण्यात आली. तर अभ्यास ब्रह्मास्त्र हा जो आहे हा पोखरण राजस्थान येथे आयोजित करण्यात आला. तर 9वी हिंदी महासागर परिषद पोर्ट लुईस मॉरिशस येथे आयोजित करण्यात आली. तर अमरावती क्वांटम फॅसिलिटी हे जे आहे हे आंध्र प्रदेशमध्ये आहे. आणि ईज ऑफ डुईंग R&D इन इंडिया हा अहवाल नीती आयोगाने प्रकाशित केला. तर मित्रांनो, हे होते आजचे 17 एप्रिल 2026 रोजीचे महत्त्वाचे करंट अफेअर्स. तुमचा स्कोअर किती झाला आहे हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि दररोज अशाच परीक्षाभिमुख चालू घडामोडींसाठी MPSC एक्झाम गाईड सोबत नक्की राहा. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.